नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. त्या शिऱ्याचा पहिला घास खाताच पूर्णाजी समोर प्रियाचा खोटाडेपणा आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीच्या रूममधून प्रीती बुटीकचं कार्ड चोरणाऱ्या प्रियाला अर्जुन सायलीने रंगेहात पकडल्यानंतर सायलीने प्रियाचं चांगलंच थोबाड फोडलेलं असतं. तर या गोष्टी कशा पद्धतीने घडणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं अर्जुन आणि सायली त्याचबरोबर चैतन्य तिघेजण मिळून आता साक्षीच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत असतात. पण इथे साक्षी जेवढी गुन्हेगार आहे तेवढीच गुन्हेगार प्रियासुद्धा आहे. कारण साक्षीने विलासचा खून केला, पण इथे प्रियाने मधुभाऊंवरती त्याचा खोटा आळ आणला आणि त्यांच्या विरोधात साक्ष देत विनाकारण निर्दोष असताना देखील मधुभाऊंनी 2 वर्ष इथे जेलमध्ये काढलेली आहेत. कारण प्रियाने कोर्टामध्ये साक्षीच्या बाजूने साक्ष देत इथे मधुभाऊंना या प्रकरणामध्ये विनाकारण अडकवलं म्हणून. आपल्याला हे सगळ्यांना माहितीच आहे, पण तरीसुद्धा इथे प्रिया अजून शांत बसत नाही आहे. म्हणजे तिला माहिती आहे की मधुभाऊ निर्दोष आहेत आणि साक्षी गुन्हेगार. पण तरीसुद्धा साक्षीला इथे आता जेलमधून बाहेर काढण्यासाठी प्रिया अजूनही महिपत आणि नागराज यांचीच मदत करते आणि इथे सायली आणि अर्जुनवरती लक्ष ठेवून असते. ते दोघेजण बाहेर सातत्याने पुरावे गोळा करण्यासाठी जातात. ही गोष्ट प्रियाच्या लक्षात आलेली असते आणि म्हणूनच तिला आता अर्जुन सायली साक्षीच्या विरोधात कुठले कुठले पुरावे गोळा करतायत याच्यावरती प्रियाला लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. आणि महिपतने दिलेली जबाबदारी प्रियाला व्यवस्थित तर पार पाडायचीच असते. कारण महिपतने तिला आधीच धमकी दिलेली असते की जर मी दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाहीस, अर्जुन आणि सायली माझ्या मुलीच्या विरोधामध्ये कुठले पुरावे गोळा करतायत हे जर तू मला सांगितलं नाहीस तर माझ्या बंदुकीतली गोळी तुझ्यापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही. तू त्या सुभेदारांची सून झाली आहेस, अश्विनबरोबर लग्न केलेस, त्यामुळे तुला काय वाटलं मी तुला सोडेन का? माझी गोळी तुझ्यावरती कधीही आणि कुठेही चालू शकते, या गोष्टीचं भान ठेव. त्याच्यामुळे प्रियाला माहिती असतं की जर साक्षीला शिक्षा झाली तर महिपत आणि नागराज मला काही सोडणार नाही. माझं सत्य सुभेदार आणि किल्लेदार या दोघांना सुद्धा सांगतील. कारण महिपतसाठी साक्षी त्याची मुलगी किती महत्त्वाची आहे ते प्रियाला बरोबर माहिती आहे. आणि जर साक्षीला काही झालं तर माझं काही खरं नाही, या गोष्टीचं सुद्धा तिला चांगलंच गांभीर्य असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता साक्षीला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा मधुभाऊंना जेलमध्ये टाकावं लागणार आहे आणि त्यासाठी इथे प्रिया प्रयत्न करते. पण अर्जुन आणि सायली या दोघांनी आता ठरवलेलं असतं काहीही झालं तरीसुद्धा आता हार मानायची नाही. मधुभाऊंना जामिनावरती सोडवलंय, पण आता त्यांना निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काहीही करावं लागलं तरीसुद्धा चालेल. साक्षीच्या विरोधात तर पुरावे गोळा करायचेच, पण प्रियाच्या विरोधात सुद्धा पुरावे गोळा करायचे. कारण साक्षी एवढी तीसुद्धा गुन्हेगार आहे हे आता सायलीला बरोबर माहिती असतं. आणि इथे प्रियाच्या काही गोष्टी जेव्हा सायली आता अर्जुनला सांगते तेव्हा प्रियाचा स्वभाव नक्की कसा आहे, आश्रमामध्ये विलासला आणणारी प्रियाच होती, या बारीक सारीक गोष्टी आता अर्जुनला कळलेल्या असतात. त्यामुळे कोर्टामध्ये या गोष्टींचा फायदा अर्जुन आता केससाठी करून घेणार असतो. आणि त्याचबरोबर इथे आता एक महत्त्वाची बातमीसुद्धा अर्जुनला कळलेली असते आणि ती म्हणजे की आता ॲडव्होकेट पवार यांच्याकडे साक्षीची केस नाही आहे, तर ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी आता साक्षीची केस ही लढण्यासाठी घेतलेली आहे. ही बातमी अर्जुनला कळते तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. कारण अर्जुनला माहिती आहे की दामिनी देशमुख हे छोटं नाव नाही आहे, त्यासुद्धा आत्तापर्यंत एकही केस न हरलेल्या वकील आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर भले भले वकील यांना घाम फुटतो. त्यामुळे आता साक्षीची केस त्यांनी काय म्हणून घेतली असेल? आत्तापर्यंत त्यांनी जेवढ्या केसेस घेतलेल्या आहेत त्या जिंकण्यासाठीच घेतलेल्या आहेत. समोरच्या वकिलाला त्या हरवत नाही तर स्वतः जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतात, असं अर्जुन आता म्हणत असतो. तेव्हा सायली अर्जुनला धीर देते आणि म्हणते की समोर कुणीही असू दे, शेवटीला साक्षीची बाजू कुठली आहे तर खोटी बाजू आहे आणि मधुभाऊंची बाजू ही सत्याची आहे. आणि आत्तापर्यंत सत्याची कास धरूनच तुम्ही पुढे आला आहात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यशसुद्धा मिळालं आहे. उशिरा का होईना पण यश तुम्हालाच मिळणार आणि विजय तुमचाच होणार, असं जेव्हा सायली म्हणते तेव्हा अर्जुनला आता धीर आलेला असतो.
त्याचबरोबर इथे प्रियाची दरवेळची नाटकं आता चालूच असतात. ती कशी चांगली, ती कशी साधी भोळी आणि अर्जुन आणि सायली दोघेजणं तिला कसा त्रास देतात, या गोष्टी आता ती सातत्याने अश्विनच्या कानामध्ये भरत असते. तू जेव्हा घरी असतोस तेव्हा हे लोक मला इतके टोमणे देतात, इतकं वाईट साईड बोलतात. जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये जातोस तेव्हा हे लोक मला किती बोलत असतील, किती पीडत असतील, या गोष्टीचा विचार तू करूच शकतोस. असं जेव्हा ते अश्विनला म्हणते तेव्हा अश्विन म्हणतो, आय अंडरस्टँड, मी समजू शकतो की दादा आणि त्याची बायको तुझ्याबरोबर कसे वागू शकतात. तर इकडे अश्विनचे ती कान भरत असते आणि अश्विनसुद्धा तिचं म्हणणं ऐकून घेतो आणि त्याला ते सगळं खरंच वाटत असतं की तन्वी, तू खरंच किती चांगली आहेस आणि हे लोक तुझा किती इथे जाच करतात, असं आता अश्विनला सुद्धा वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे प्रिया आपली नाटकेसुद्धा करत असते. अश्विनमध्ये आणि अर्जुनमध्ये तिला आता दरार निर्माण करायची असते, अंतर निर्माण करायचं असतं, जेणेकरून या घरामध्ये सतत वाद असतील ना तर इथे अर्जुन आणि सायली दोघेजणं डिस्टर्ब होतील. मधुभाऊंच्या केसवरती अर्जुन आणि सायली दोघेजणं इतकं लक्ष देऊन काम करतायत ना की इकडे ते दोघेजणं अजिबात डिस्ट्रॅक्ट होत नाही आहेत. घरामध्ये भांडणं तंडणं झाली तर कदाचित अर्जुन आणि सायलीचं लक्ष हे मधुभाऊंच्या केसवरून थोडं तरी हलेल असं प्रियाला वाटत असतं आणि म्हणून ती सुभेदारांच्या घरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण करत असते. आणि त्याच्यामध्ये मैपत तिला वारंवार फोन करून ही आठवण करून देत असतो की त्या सुभेदारांच्या घरामध्ये तुला राणीसारखी राहण्यासाठी पाठवलेलं नाही आहे, म्हणजे तिथे तू राणीसारखी राहणार, उशिरा उठणार, चांगलं चुंगलं खाणार आणि तिथे आरामात राहणार का? तिथे तुला कशासाठी पाठवलं आहे हे लक्षात ठेवायचं. अर्जुन सायलीने जे काही त्या प्रीती बुटीकमधून ते कार्ड आहे ना, व्हिजिटिंग कार्ड, ते मिळवायचं, कारण तो माझ्या मुलीच्या विरोधातला महत्त्वाचा पुरावा आहे. कारण माझी मुलगी तिथूनच कपडे खरेदी करायची हे सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा ते कार्ड, व्हिजिटिंग कार्ड, काही करून अर्जुन आणि सायलीच्या रूममधून चोरायचं, नाहीतर तुझं काही खरं नाही, असं इकडे जेव्हा मैपत म्हणतो. प्रिया घाबरते म्हणते, अहो आता काही त्यांच्या रूममध्ये जाऊन बसू का? तेव्हा मैपत म्हणतो की वेळ आली ना तर तेही कर, त्यांच्या रूममध्ये जाऊन बस, पण काहीही झालं तरीसुद्धा माझ्या मुलीच्या विरोधात जेवढे पुरावे गोळा केलेत तेवढे मिळाले पाहिजे, नष्ट केले पाहिजे ते. माझी मुलगी जरीसुद्धा निर्दोष सिद्ध झाली नाही तरीसुद्धा जामिनावरती सुटलीच पाहिजे, असं इकडे आता मैपत म्हणत असतो. आणि त्यामुळे इथे प्रिया आता अर्जुन आणि सायलीच्या रूमच्या बाहेर सातत्याने फिरत असते, कारण तिला त्यांच्या रूममध्ये जाऊन ते कार्ड आता चोरून घ्यायचं असतं. जे प्रीती बुटीकचं व्हिजिटिंग कार्ड आहे ते अर्जुनने जपून ठेवलेलं असतं आणि तेच आता प्रियाला शोधून काढायचं असतं. त्यामुळे प्रिया अर्जुन सायलीच्या रूमच्या बाहेर सातत्याने तिथे फिरत असते. अर्जुन सायलीच्या ते लक्षात येतं आणि म्हणूनच त्यांनी पुरावे अगदी व्यवस्थित ठेवलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पूर्णाजीने सांगितलेलं असतं की आज मला शिरा खायची इच्छा झालेली आहे. तन्वी, अगं तू शिरा बनवशील का? मला तुझ्या हातचा शिरा खायचा आहे. तेव्हा इकडे प्रिया म्हणते, पूर्णा आजी, हे काय बोलणं झालं का? अगं तू फक्त सांग तुला काय काय खायचं आहे ते, मी माझ्या हाताने तुला बनवून देईन. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते, ठीक आहे, दुपारच्या जेवणामध्ये मला शिरा खायचा आहे, जर शिरा नसेल ना तर मी जेवणारच नाही. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, पूर्णाजी अगं असं काय करतेस, शिरा मी बनवणार म्हणजे बनवणारच. तेव्हा इथे नागराजला आता प्रियाने फोन केलेला असतो की तिकडे काय चाललं आहे ते विचारण्यासाठी, कारण इथे तर आता मला पुरावे शोधता येत नाही आहेत. अर्जुन आणि सायली दोघेजणं साक्षीच्या विरोधामध्ये काय पुरावे जमा करतायत हे तर प्रियाला माहितीच नसतं. तेव्हा ती नागराजला फोन करते तर मैपतच्या इथे पार्टी सुरू असते. तेव्हा नागराज म्हणतो की इथे पार्टी सुरू आहे पण तुला बोलवलं जाणार नाही. तेव्हा प्रिया म्हणते, पण काय झालं इतकं, साक्षी सुटली की काय? तेव्हा नागराज म्हणतो, नाही सुटले, पण ती लवकरच सुटणार आहे, कारण साक्षीची केस आता खूप मोठ्या नावाजलेल्या वकील ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्याकडे गेलेली आहे आणि आतापर्यंत त्यांचा रेकॉर्ड आहे, एकसुद्धा केस त्या हरलेल्या नाही आहेत. प्रत्येक केस त्या जिंकल्याशिवाय काही राहत नाही आणि त्यांनी अर्जुन सुभेदारसाठी ही केस घेतली, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा त्यांच्या तोला मोलाचा त्यांना टफ देईल असा वकील त्यांच्यासमोर आता केस लढण्यासाठी उभा असणार आहे. आणि त्यामुळे इथे साक्षीसाठी केस न घेता अर्जुन सुभेदाराला हरवण्यासाठी ही केस त्यांनी घेतली. तेव्हा प्रिया म्हणते, मी सुद्धा तिथे येणार, मला पण पार्टी करायची आहे. नागराज म्हणतो, तू काय आता इकडे तन्वी किल्लेदार नाही आहेस, तू माहिती आहे ना आता तन्वी सुभेदार झाली आहेस, त्या लोकांच्या नजरा असतात तुझ्यावरती, इथे येऊन दारू बिरू पिशील आणि उगाच काय तो गोंधळ घालून ठेवशील.
तेव्हा प्रिया म्हणते, ओ काका गप्प बसा तुम्ही, मला तिथे यायचं आहे, मी पण पार्टी करणार, मी पण तुमच्या टीममधले आहे, विसरू नका. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता पूर्णाजीचा शिरा राहतो जागीच आणि प्रिया जाते ना नागराज बरोबर महिपतच्या पार्टीमध्ये. त्यानंतर इकडे आता जेवणाची वेळ झालेली असते. सगळेजण जेवायला जमतात. सायली सगळ्यांना आता जेवण वाढत असते. तेव्हा जेवणामध्ये प्रियाला आता पूर्णाजीने सांगितलेला असतो शिरा बनवायला. जेवणाची जबाबदारी सायलीची असते, ती सायलीने पूर्ण केलेली असते. पण इथे आता जेवणामध्ये शिरा खायचा असतो आणि तो तर तयारच नसतो. तेव्हा पूर्णाजी म्हणते की विमल, अगं मी तन्वीला शिरा बनवायला सांगितलं होतं ना, शिरा कुठे आहे? तेव्हा सायली आता सगळ्यांच्या तोंडाकडे बघायला लागते, कारण तिला माहिती असतं की पूर्णाजीने इथे प्रियाला शिरा बनवायला सांगितलं आहे. पण प्रिया गेली ना आता पार्टीला, प्रियाने शिरा बनवलेलाच नसतो. तेव्हा इकडे आता पूर्णाजीला राग येतो. पूर्णाजी म्हणते की तन्वी कुठे आहे? तर तन्वी कामानिमित्त बाहेर गेले असं आता सांगितलं जातं. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते की मी तिला बजावून सांगितलं होतं, आज मला शिरा खायची खूपच जास्त इच्छा झाली आहे, त्याच्यामुळे आता मी जेवणार नाही आहे. जोपर्यंत मला शिरा मिळत नाही तोपर्यंत मी जेवणारच नाही, असं म्हणून इथे पूर्णाजी जेवणाच्या ताटावरून उठून जाते. तेव्हा इकडे प्रतिमा म्हणते, पूर्णाई मी बनवू का तुमच्यासाठी शिरा? तेव्हा पूर्णाजी म्हणते, आता मला शिराच नको आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जराही आता वेळ न दवडता सायली पूर्णाजीसाठी आता शिरा बनवते. शिरा वगैरे बनवून झाल्यानंतर सायली घाईघाईने तो शिरा घेऊन आता पूर्णाजीकडे जात असते. तेवढ्यातच तिथे प्रिया येते. प्रिया आल्यानंतर कल्पना म्हणत असते, अगं कुठे होतीस तू? पूर्णाईंनी तुला शिरा बनवायला सांगितला होता ना. तन्वी तुला माहिती आहे पूर्णाई अजून जेवल्या नाही आहेत, त्यांची तब्येत बिघडेल अशाने. त्यांना एखादा पदार्थ खाण्याची जर इच्छा झाली तर तो खाल्ल्याशिवाय त्यांचं मन शांत होत नाही. तुला माहिती नाही आहे का हे? त्यांनी जर तुला बनवायला सांगितलं होतं तर ती जबाबदारी तू घेतली होतीस, तर त्यांना शिरा बनवून जायचं होतंच ना. तेव्हा इकडे आता प्रियालासुद्धा चांगलंच कल्पनाने इथे सुनावलेलं असतं. तेव्हा विमल म्हणते, तुम्हाला माहिती आहे का सायली वहिनीने शिरा बनवला आहे पूर्णाईंसाठी. तेव्हा इकडे सायली आता घेऊन जात असताना प्रिया धावत पळत जाते आणि तिच्या हातातून ती आता शिऱ्याची वाटी घेते आणि ट्रेमध्ये घेऊन ती आता पूर्णाजीच्या रूममध्ये जाते. तेव्हा इथे सायली म्हणते, तन्वी मी दिला असताना शिरा. तेव्हा प्रिया म्हणते, सायली तुझ्या हाताने पूर्णाजी शिरा घेणार आहे का आणि ती खाणार आहे का? तोंडावरती परत करेल. मग काय करणार आहेस तू? त्यापेक्षा माझ्याकडे दे, मी नेऊन देते, माझ्या हाताने दिला तर खाईल तरी. तेव्हा इकडे सायली म्हणते, ठीक आहे तू तरी घेऊन जा, त्यांनी खाणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर इकडे प्रिया आता म्हणते, पूर्णाई अगं येऊ का तुझ्या रूममध्ये? मला माफ करा पूर्णाजी, म्हणजे अगं मी तुझ्यासाठी शिरा बनवूनच जाणार होते, पण माझं महत्त्वाचं काम होतं ना गं, म्हणून मला जावं लागलं. तुझ्या तन्वीला तू आता माफ नाही का करणार? तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते, बरं ठीक आहे. तेव्हा इथे प्रिया आता खोटं बोलते आणि म्हणते की हे बघ, मी तुझ्यासाठी आल्या आल्या गरमागरम शिरा बनवला आहे, तुला आवडतो तसा साजूक तुपातला. त्याच्यामध्ये मी खूप जास्त इथे बघ बदाम घातलेत, काजू घातलेत, बेदाणे घातलेत, तुला आवडतो ना म्हणून. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो सायली आता दारामधून बघत असते. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते, हा तू बनवला आहेस? वास तर खूप छान येतो आहे गं. तेव्हा पूर्णाजी आता शिरा खाऊन बघते. तेव्हा इकडे पूर्णाजीला कळतं की हा शिरा प्रियाने बनवलेलाच नाही आहे, कारण इथे साखरेच्या ऐवजी आता शिऱ्यामध्ये सायली पूर्णाजीसाठी शिऱ्यामध्ये खजूर घालत असते आणि हे पूर्णाजीला माहिती असतं, पण प्रियाला माहिती नसतं. प्रिया म्हणते, बघ गोडसुद्धा जास्त झालेला नाही आहे, साखर मी खूप कमी घातली. तेव्हा पूर्णाजी आता जेव्हा शिरा खाऊन बघते तेव्हा इथे पूर्णाजीला कळलेलं असतं की याच्यामध्ये तर साखर नाहीच आहे, याच्यामध्ये खजूर घातलेला आहे. तेव्हा इकडे पूर्णाजी विचारते की तन्वी किती छान बनवलायस गं शिरा, तू स्वतः बनवला आहेस ना? तेव्हा प्रिया म्हणते, हो पूर्णाजी, मी स्वतः माझ्या हाताने हा शिरा बनवला आहे. तेव्हा इकडे आता प्रिया गेलेली असते महिपतच्या पार्टीमध्ये. तिथे गेल्यानंतर इथे कल्पनाचा फोन जातो. अगं तू कुठे आहेस? पूर्णाजी जेवतच नाही आहेत, तू शिरा बनवणार होतीस ना, शिरा नाही आहे जेवणात म्हणून पूर्णाजी जेवल्यात नाही आहे, त्या ताटावरून उठून गेल्या. तेव्हा इकडे आता प्रियाला घाईघाईने घरी यावं लागतं. तिला दारू वगैरे प्यायची असते, पण नागराज म्हणतो, दारू पिऊ नकोस, मागच्या वेळेला काय झालं होतं माहिती आहे ना, दारू पिऊन सगळं सुभेदारांना सत्य सांगत होतीस की खरी तन्वी कोण आहे म्हणून. तेव्हा दारू वगैरे पिऊ नकोस. आणि तेवढ्यातच कल्पनाचा फोन आल्यामुळे प्रिया घाईघाईने घरी येते आणि सायलीने बनवलेला शिरा पूर्णाजीसाठी घेऊन जाते. पण इथे पूर्णाजीला ती खोटं म्हणते की हा शिरा तिने बनवलेला आहे म्हणून. तेव्हा इथे पहिला शिऱ्याचा घास खाल्ल्यानंतरच प्रियाचा खोटारडेपणा पूर्णाजीच्या समोर आलेला असतो, कारण पूर्णाजीला सायलीच्या पदार्थांची चव तिच्या जिभेवरती अगदी तशी ना तशीच असते. सायली
एखादा पदार्थ किती मनापासून बनवते हे सगळ्यांनाच माहिती आहे. सगळेजण तिच्यावरती जरी रागवले असले, चिडले असले तरीसुद्धा इथे सायलीने बनवलेला कुठलाही पदार्थ सगळेजण लगेच ओळखत असतात. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणत असते की तन्वी, तू खरं बोलतेस ना? हा शिरा तू बनवला आहेस का? तेव्हा प्रिया म्हणते, हो पूर्णाजी, हा शिरा मीच बनवलेला आहे. तेव्हा इकडे आता पूर्णाजी काहीच बोलत नाही. तो शिरा ती खाऊन टाकते. त्यानंतरला प्रिया म्हणते, पूर्णाजी आता येतेस ना जेवायला? तू जेवली नाही आहेस तर सगळेजण तुझी वाट बघतायत. त्यानंतर इथे पूर्णाजी आता बाहेर येते. तेव्हा पूर्णाजी आल्यानंतर कल्पना, त्याचबरोबर अर्जुन, बाकीचे सगळेजण आता जेवायला बसलेले असतात. तेव्हा सायली सगळ्यांना जेवायला वाढते आणि सायली म्हणते, पूर्णाई अजून आहे हा शिरा, तुम्हाला वाढू का अजून थोडासा? तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते, नाही नको मला, तन्वीने मला आणून दिला होता त्यानेच माझं पोट भरलं. त्यानंतर अर्जुन म्हणत असतो, पण पूर्णाजी मी काय म्हणतो, तुला शिरा आवडला ना गं खरंच? तेव्हा पूर्णाजी म्हणते, हो, तन्वीने बनवलेला खूपच जास्त टेस्टी होता, मला खूप आवडला. तेव्हा पूर्णाजीला इकडे अर्जुन म्हणत असतो की शेवटीला माझ्या बायकोने बनवलेला शिरा होता तो, तुझ्या तन्वीने नाही गं. माझ्या बायकोने बनवलेला शिरा तुला आवडला ना, तू प्रेमाने खाल्लास. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, तो शिरा तर तन्वीने बनवला होता ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, खरंच तुला असं वाटतंय का? तेव्हा पूर्णाजी म्हणते, नाही, जेव्हा शिऱ्याचा पहिलाच घास मी खाल्ला ना तेव्हाच मला कळलं होतं की तो शिरा तन्वीने नाही तर सायलीने बनवला आहे. मला खूप आवडला, मी सगळा शिरा खाल्ला. तेव्हा अर्जुन म्हणतो, बघितलंस तन्वी, तू कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास ना की तो शिरा तू स्वतः बनवला होतास, तरीसुद्धा माझ्या बायकोच्या हातचे पदार्थ आहेत ना, या घरामध्ये सर्व लोकांनी 2 वर्ष खाल्लेत, तेव्हा ती चव अजूनही सगळ्यांच्या तोंडावरती, जिभेवरती अगदी तशीच आहे. तू कितीही खोटं बोललीस, कितीही खोटं सांगितलंस तरीसुद्धा इथे पूर्णाजीला एक घास खाल्ल्यानंतरच कळलं असेल की तो शिरा तू नाही तर माझ्या बायकोने सायलीने बनवला होता. त्यानंतर प्रिया आता तोंडावरतीच पडलेली असते. पूर्णाजी म्हणते, तन्वी, शिरा तू नाही सायलीने बनवला होता, मग खोटं का बोललीस तू? मला बघायचं होतं तू सत्य सांगतेस की नाही, नाहीतर पहिला घास खाल्ल्यानंतरच मला तुझा खोटारडेपणा कळला होता. यापुढे जर एखादी गोष्ट तुला बनवायची नसेल तर मी बनवेन असं म्हणायचं नाही, कारण मी त्या पदार्थाची वाट बघत असते, कळलं तुला? तेव्हा इकडे तुला नव्हतं बनवायचं तर मी कल्पना, विमल, सायली, मी कुणालाही बनवायला सांगितलं असतं, पण यापुढे खोटं बोलायचं नाही. तेव्हा इथे प्रिया, सॉरी पूर्णाजी असं सुद्धा म्हणते, कारण तिचा चांगलाच पचका झालेला असतो. पूर्णाजीला कळलेलं असतं की शिरा प्रियानं नाही तर सायलीने बनवला होता. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो प्रियाचा अजून एक पचका होतो. महिपतने प्रियाला जबाबदारी दिलेली असते की प्रीती बुटीकमधलं जे व्हिजिटिंग कार्ड आहे ते मला काही करून हवं आहे, कारण माझ्या मुलीच्या विरोधामधला तो महत्त्वाचा पुरावा असू शकतो. तेव्हा इथे प्रियाला सांगितलेलं असतं की ते व्हिजिटिंग कार्ड जर तू नाही चोरलंस तर तुझं काही खरं नाही आहे. तेव्हा इकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये नसतात. तेव्हा प्रिया हळूच त्यांच्या रूममध्ये जाते आणि आता ड्रॉवरमध्ये बारीक सारीक गोष्टींमध्ये ती चेक करत असते की व्हिजिटिंग कार्ड अर्जुनने कुठे लपून ठेवले. कपाटामध्ये चेक करत असते, संपूर्ण रूममध्ये ती आता ते व्हिजिटिंग कार्ड चेक करत असते, कारण तिच्या आता जीवन मरणाचा प्रश्न असतो. त्यामुळे इथे अर्जुन आणि सायली दोघेजण आपल्या रूममध्ये येतात. तेव्हा सायली प्रियाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते, काय करतेस इथे प्रिया? पुरावे शोधायला आली आहेस का? तेव्हा इकडे प्रिया खूपच जास्त घाबरते. तेव्हा इकडे आता सायली प्रियाचा हात पकडून तिला ओरफडत आता खाली घेऊन येते. अर्जुन खूपच जास्त चिडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की पूर्णाजी, मम्मा लवकर इकडे या, अश्विन कुठे आहे त्याला पण बोलवा. आम्ही आमच्या रूमला लॉक केलं होतं तर इकडे तन्वीने येऊन तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आणि तुम्ही सगळेजण आम्हाला जाब विचारत होता, बरोबर ना, की रूमला लॉक का केलं म्हणून. पण मी आणि सायली आम्ही बाहेर गेल्यानंतर या घरामध्ये आधीसुद्धा आमच्या कपाटाची, आमच्या रूमची तपासणी झाली होती आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर कारण नसताना तुमच्यासमोर आणले होते आणि आपल्या घरामध्ये पहिला वाद झाला होता आणि त्यामुळे मला आणि सायलीला तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता आणि ह्या वेळेला तशा काही चुका व्हायला नको म्हणून मी माझ्या रूमला लॉक करत होतो. पण बघितलं तुम्ही, आम्ही घरामध्ये नसताना तन्वी आमच्या रूममध्ये जाऊन सातत्याने काय शोधाशोध करते. आताही तुम्ही रूममध्ये जा आणि बघा, सगळ्या वस्तू तिने इकडे तिकडे करून ठेवलेल्या आहेत. काय गरज आहे? ही साक्षी आणि महिपतची मदत करत असते, म्हणूनच साक्षी विरोधात गोळा केलेले पुरावे ही नष्ट करण्याचा प्रयत्न करते. आता याच्यापुढे तुम्हाला जो विचार करायचा आहे तो करा, पण याच्यापुढे मी माझ्या रूमला लॉक केल्याशिवाय कुठेही बाहेर जाणार नाही, असं अर्जुनने आता पूर्णाजीच्या तोंडावरती सांगितलेलं असतं.
तेव्हा पूर्णाजी इथे प्रियाला म्हणते, तन्वी काय गरज होती तुला अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये जायची. तेव्हा इथे आता प्रिया थातूरमातूर उत्तरं देत असते, पण अर्जुनने तिला बजावून सांगितलेलं असतं आणि घरातल्या सर्व लोकांना, मी आणि सायली घरामध्ये नसताना जर आमच्या रूममध्ये तन्वी परत गेली तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. मी काय करेन काही सांगता येत नाही. तेव्हा इकडे अर्जुनने आता अश्विनला सुद्धा चांगलं ठणकावलेलं असतं की तुझ्या बायकोचा खूपच पुळका आहे ना, तिला सांगून ठेव, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, असं अर्जुन आता प्रियाला म्हणतो.